नमस्कार. कोल्हापूरच्या राजकारणाबद्दल आपण नेहमीच ऐकतो, पण आज आपण त्यावर एका वेगळ्याच म्हणजे चविष्ट अंगाने चर्चा करणार आहोत. आपल्यासमोर दैनिक तरुण भारतच्या 8 जानेवारी 2026च्या अंकातील संतोष पाटील यांचा एक लेख आहे. आणि त्याचं शीर्षकच इतकं जबरदस्त आहे. हो ना? कोल्हापूरच्या राजकारणात दोनच फ्लेवर, झणझणीत मिसळ आणि सोयीची सरमिसळ. आणि हे शीर्षक म्हणजे फक्त एक आकर्षक ओळ नाहीये, यात एक प्रकारची काय म्हणतात त्याला अस्वस्थता आहे. एकेकाळी तत्वांसाठी ओळखल्या जाणाऱ्या राजकारणाचं असं मिसळीकरण का झालं, हा या लेखाच्या केंद्रस्थानी असलेला प्रश्न आहे. अगदी. आणि लेखकाने वापरलेली रूपकं तर अप्रतिम आहेत. मिसळ, सरमिसळ, फरसाण, कट, ताव. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांचा पाव. बरोबर. खरं तर हा लेख वाचताना असं वाटलं की लेखक आपल्याला फक्त राजकीय विश्लेषण देत नाहीये, तर तो आपल्याला एका आरशासमोर उभा करतोय. चला तर मग या राजकीय मिसळीच्या वाटीत नेमकं काय दडले ते जरा खोलात जाऊन पाहूया. नक्कीच. तर लेखाची सुरुवातच होते राजकारणाच्या 2 प्रकाराने, झणझणीत मिसळ आणि सोयीची सरमिसळ. आता झणझणीत मिसळ म्हणजे लेखकाला म्हणायचंय ते अस्सल विचारधारेवर आधारित राजकारण. हो, म्हणजे प्रत्येक पक्ष स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या चिन्हावर लढतो, सगळं काही स्पष्ट. यात कोणतीही भेसळ नाही. अगदी. हे ते राजकारण आहे जिथे वैचारिक मतभेद असले तरी एकमेकांबद्दल एक आदर असतो. जशी अस्सल कोल्हापुरी मिसळ खाताना तिचा तिखटपणा जाणवतो, पण त्यात एक चव असते, एक प्रामाणिकपणा असतो. तसंच काहीसं. तसंच हे राजकारण आहे. यात कोणतीही भेसळ नाही, कोणतीही लपवाछपवी नाही. पण इथेच मला पहिला प्रश्न पडतो, आजच्या काळात जिथे निवडणुका जिंकणं हेच एकमेव ध्येय झालंय, तिथे अशी झणझणीत मिसळ टिकू शकते का? आणि हाच तर कळीचा मुद्दा आहे. की हा फक्त एक नॉस्टॅल्जिया, एक भूतकाळात रमण्याचा प्रकार उरला आहे? बरोबर. आणि म्हणूनच लेखक दुसऱ्या प्रकारावर म्हणजे सोयीच्या सरमिसळीवर अधिक भर देतो. अच्छा. प्रचारात एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका करतात. तेच. निकाल लागल्यावर सत्तेच्या लोण्यावर एकत्र ताव मारतात. पण एक मिनिट, राजकारणात तडजोड तर करावीच लागते, नाही का? मग प्रत्येक आघाडीला सोयीची म्हणून कमी लेखण योग्य आहे का? नाही, तुमचा मुद्दा बरोबर आहे. प्रत्येक तडजोड ही सोयीची नसते. काही वेळा स्थिर सरकार देण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांना एकत्र यावं लागतं. पण लेखक ज्या सरमिसळीबद्दल बोलतोय ती वैचारिक पाया नसलेली आहे. राजकीय विश्लेषक याला पोस्ट आयडिओलॉजिकल पॉलिटिक्स म्हणतात. विचारधारेच्या पलीकडचं राजकारण. अगदी. इथे तत्वांपेक्षा सोय महत्वाची ठरते. आणि याचा सर्वात मोठा फटका मतदाराला बसतो. कारण त्याने एका विशिष्ट विचारधारेला मत दिलेलं असतं. आणि त्याला मिळतं काहीतरी भलतंच. आणि या विचारधारेच्या ऱ्हासामागे सोशल मीडियाचा पण काही वाटा आहे का? कारण लेखात एका ठिकाणी याचा उल्लेख आहे. हो, आहे. आता नेते प्रत्यक्ष भेटण्याऐवजी सेल्फी काढून पोस्ट करण्यात धन्यता मानतात. त्यामुळे लोकांची नाळ तुटली आहे का? अगदी. पूर्वी नेता आणि मतदार यांच्यात एक वैयक्तिक नातं असायचं. नेता लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचा. आता ते नातं लाईक्स आणि कमेंट्स पुरतं मर्यादित झालं आहे. यालाच परसेप्शन मॅनेजमेंट म्हणतात. म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात काय काम करता त्यापेक्षा तुम्ही कामाचा देखावा कसा उभा करता हे जास्त महत्वाचं झालंय. बरोबर. आणि जेव्हा जमिनीवरचा संपर्क तुटतो तेव्हा तत्वांना सोडून सोयीच्या आघाड्या करणं सोपं जातं. कारण ज्या विचारणारे मतदार आता फक्त व्हर्च्युअल फॉलोअर्स उरले आहेत. बरोबर. या सरमिसळीच्या राजकारणामुळेच कदाचित लोकांना तिसरा पर्याय हवासा वाटतो. आणि इथेच लेखातल्या फरसाणची एंट्री होते. अपक्ष उमेदवार. ही उपमा मला खूप आवडली. हो, कारण फरसाण मुख्य मिसळीचा भाग नसतं, पण ते वरून टाकल्यावर एक वेगळीच क्रंची चव येते. राजकारणातही तसंच आहे. अपक्ष उमेदवार कोणत्याही मोठ्या पक्षाचे नसतात, पण त्यांच्यामुळे निकालाची चव बदलू शकते. ते अनेकदा प्रस्थापित पक्षांवर नाराज असलेल्या मतदारांची मतं खेचून घेतात. अगदी. आणि निकाल त्रिशंकू लागला की या फरसाणला अक्षरशः सोन्याचा भाव येतो. मग ते किंगमेकर बनतात. बरोबर. आणि मग सुरू होतं घोडेबाजाराचं राजकारण. हो, ज्याला आपण रिसॉर्ट पॉलिटिक्स म्हणतो. जेव्हा कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत नाही, तेव्हा हे अपक्ष उमेदवार सत्तेचं गणित ठरवतात. मग त्यांना आपल्या बाजूला घेण्यासाठी पदं आणि निधीची आश्वासनं दिली जातात. म्हणजे हे फरसाणचं राजकारण आपल्या लोकशाहीच्या मूळ तत्वांनाच धक्का लावतंय का? कारण इथे मतदारांच्या मताचा नाही, तर निवडून आलेल्या उमेदवाराच्या सोयीचा विचार होतोय. हा एक गंभीर प्रश्न आहे. म्हणजे बघा, एका बाजूनी पाहिलं तर अपक्षांचं निवडून येणं हे दाखवतं की लोकांचा प्रस्थापित पक्षांवरचा विश्वास उडत चालला आहे.
खरे. पण दुसऱ्या बाजूनी यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण होते आणि तत्वहीन राजकारणाला खतपाणी मिळतं. म्हणजे फरसाण चवीला चांगलं लागलं तरी ते आरोग्यासाठी म्हणजे लोकशाहीच्या आरोग्यासाठी कितपत चांगलं आहे यावर विचार करायला हवा. अगदी. पण फक्त अपक्षच डोकेदुखी ठरतात असं नाही. कधीकधी घरातलेच लोक जास्त त्रासदायक ठरतात. लेखात यालाच ठसका म्हटलंय. बंडखोरी ही उपमा तर एकदम चपखल आहे. हो ना, जसा झणझणीत मिसळ खाताना ठसका लागतो तसाच हा राजकीय ठसका पक्षांना बसतो आणि तो खूपच वेदनादायी असतो. जेव्हा एखादा मोठा पक्ष आपल्याच निष्ठावंत कार्यकर्त्याला किंवा नेत्याला तिकीट नाकारतो, तेव्हा तो नाराज कार्यकर्ता पक्षाविरोधातच बंड करून उभा राहतो. आणि असा बंडखोर उमेदवार स्वतः निवडून येवो वा न येवो, तो पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचं गणित मात्र नक्कीच बिघडवतो. अगदी. तो पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची हजारो मतं खाऊन त्याला हमखास पाडतो. यालाच राजकीय भाषेत वोट कटिंग म्हणतात. आणि हा राजकीय ठसका चांगल्या चांगल्या प्रस्थापितांना नकोसा होतो. हो, पक्षांतर्गत गटबाजी, नाराजी आणि असंतोष हे निवडणुकीच्या निकालावर थेट परिणाम करतात. हा ठसका म्हणजे एका अर्थाने पक्षाच्या आतल्या लोकशाहीच्या अभावाचं लक्षण आहे. फरसाण झालं, ठसका लागला. आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया. या सगळ्या राजकीय मिसळीतला खरा कट आणि ताव म्हणजेच सत्तेची मलई कोणाच्या वाट्याला येते? आणि इथेच हा लेख आपल्याला आरसा दाखवतो. हे या लेखातलं सर्वात मार्मिक आणि जळजळीत वास्तव आहे. काय आहे ते? लेखात स्पष्ट म्हटलंय की या राजकीय मिसळीचा खरा कट आणि ताव फक्त आणि फक्त नेते मंडळीच खातात. फक्त नेते? हो. सत्ता, पद, अधिकार, प्रतिष्ठा या सगळ्याचा उपभोग फक्त नेते घेतात. निवडणुकीच्या काळात जी काही पैशाची घुसळण होते त्यातून तयार होणारा हा सत्तेचा कट फक्त नेत्यांच्याच वाट्याला येतो. ठीक आहे, नेते कट खातात हे समजलं. पण मग ज्यांच्या जीवावर हे सगळं राजकारण चालतं ते सामान्य कार्यकर्ते, दिवस रात्र पक्षांसाठी झटणारे, सतरंजा उचलणारे, नेत्यांच्या नावाच्या घोषणा देणारे, त्यांच्या वाटेला काय येतं? त्यांच्या वाटेला येतो पाव. पाव? हो. लेखक म्हणतो सामान्य कार्यकर्ता म्हणजे मिसळीसोबत येणारा पाव. पाव? ही उपमा जितकी साधी आहे तितकीच बोचरी आणि अपमानकारक आहे. म्हणजे त्याचं अस्तित्व फक्त नेत्याचा कट टिपण्यापुरतं मर्यादित आहे का? अगदी. जसा मिसळीचा कट पावाने टिपला जातो तसाच नेत्यांनी खाल्लेल्या सत्तेचा थोडाफार अंश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतो. पण खरं तर त्याचा फक्त वापर होतो. हो. नेते कट खातात आणि तो अंगावर झेलण्यासाठी, त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यासाठी कार्यकर्ते पाव म्हणून वापरले जातात. खरंच, हे ऐकून थोडं अस्वस्थ व्हायला होतं. पक्षासाठी जीवाचं रान करणारा, प्रसंगी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून नेत्यासाठी खर्च करणारा कार्यकर्ता, तो मात्र सत्तेच्या वाटात पूर्णपणे बाजूला राहतो. निवडणुका संपल्या की त्याला विसरलं जातं. ही कार्यकर्त्यांची शोकांतिका आहे. हो. लोकशाहीचा जो मूळ आधार आहे तोच सामान्य कार्यकर्ता या व्यवस्थेत सगळ्यात दुर्लक्षित आणि उपेक्षित राहतो. कार्यकर्त्यांचा झालाय पाव ही एक ओळ त्यांचं संपूर्ण दुःख मांडते. पण मग एक प्रश्न मनात येतो. कार्यकर्त्याला हे कळत नाही का की त्याचा वापर होतोय? की त्यालाही या व्यवस्थेत छोटे मोठे फायदे मिळतात म्हणून तो या चक्रात अडकून राहतो? की नेत्यावरील अंधभक्ती त्याला हे वास्तव पाहू देत नाही? यातले सगळेच घटक कारणीभूत आहेत. काही कार्यकर्त्यांना नेत्याच्या जवळ राहिल्याने छोटे मोठे फायदे मिळतात. काहींना पक्षाशी आणि विचारधारेशी एक भावनिक जोड असते. पण मोठं कारण काय? पण सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पैशाचा वाढता प्रभाव. आज निवडणुका इतक्या महागड्या झाल्यात की एका सामान्य, प्रामाणिक कार्यकर्त्याला तिकीट मिळणं जवळजवळ अशक्य झालं आहे. बरोबर. जो उमेदवार कोट्यावधी रुपये खर्च करतो तो निवडून आल्यानंतर साहजिकच तो पैसा परत मिळवण्याचा प्रयत्न करतो. हो. आणि यात विकासाची कामं आणि लोकांचे प्रश्न बाजूला राहतात. आणि या पैशाच्या राजकारणात ज्याच्याकडे फक्त निष्ठा आहे पण पैसा नाही, तो कार्यकर्ता पाव बनूनच राहतो. आणि म्हणूनच कार्यकर्त्यांच्या पुढच्या पिढ्या राजकारणापासून दूर जात आहेत. त्यांना दिसतं की आपले वडील, आजोबा यांनी आयुष्यभर पक्षासाठी काम केलं पण त्यांच्या वाट्याला काहीच आलं नाही. त्यामुळे ही पाव होण्याची परंपरा आता खंडित होते की काय अशी भीतीही वाटते. खरंय. एकंदरीत संतोष पाटील यांनी कोल्हापुरी मिसळीचं हे सोपं रूपक वापरून राजकारणातील गुंतागुंत आणि त्यातील विसंगती इतक्या प्रभावीपणे मांडली आहे की ती थेट आपल्या अनुभवाला हात घालते. निश्चितच. आणि हे विश्लेषण फक्त कोल्हापूरपुरतं मर्यादित नाहीये. नाही, मुळीच नाही. जर आपण मोठ्या चित्राकडे पाहिलं
तर तत्वांना सोडून सोयीच्या आघाड्या करणं म्हणजे सरमिसळ करणं, बंडखोरीचा ठसका लागणं. अपेक्षांचं फरसाण म्हणून राजकारणात महत्त्व वाढणं. आणि कार्यकर्त्यांचा पाव म्हणून वापर होणं, हे सगळं आज आपल्याला प्रत्येक शहरात, प्रत्येक राज्यात कमी अधिक प्रमाणात दिसतं. हो. त्यामुळे हा लेख जरी कोल्हापूरवर केंद्रित असला तरी त्यात मांडलेले मुद्दे आज संपूर्ण भारतीय राजकारणाला लागू होतात. एका दैनंदिन जीवनातील पदार्थाच्या माध्यमातून इतकं गहन राजकीय विश्लेषण करणं हेच या लेखाचं मोठं यश आहे. ते क्लिष्ट राजकारण समजायला सोपं करतं. आणि त्याच वेळी आपल्याला अस्वस्थ करून विचार करायलाही भाग पडतं. अगदी. खरंय. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आज आपण आपल्या शहराच्या किंवा भागाच्या राजकारणाकडे पाहतो तेव्हा आपल्याला काय दिसतं? तत्वांची झणझणीत मिसळ दिसते की फक्त सत्तेसाठी केलेली सोयीची सरमिसळ? आणि या सगळ्यात सामान्य नागरिक आणि कार्यकर्ता म्हणून आपली भूमिका काय आहे? आपण खरंच फक्त पाव बनून राहिलो आहोत की या राजकीय मिसळीची चव बदलण्याची ताकद अजूनही आपल्यात आहे? यावर नक्की विचार करा.